आणि म्हणतो पण ते काय आहे ते 2 शेंगदाणे आणि 80 रुपये इतके आतमध्ये का ठेवलं काही कळलं नाही मला. बायको अशी गंभीर चेहरा करते. ते तुम्ही मला विचारू नये आणि मी तुम्हाला सांगू नये. आपला संसार उद्ध्वस्त होईल. जाऊद्या झाडून फळका पाडून ओवी ते शिवी जो कवी लोनंद ते लंडन नाही विषयाचे बंधन दंडा असा की बघणार लैदा रिवाईन करून करून जाऊ द्या झाडून हायका पाडून जाऊ द्या झाडून हायका पाडून जाऊद्या झाडून फाळका पाडून. नमस्कार मंडळी. तर मुद्दा होता बायकोनं नवऱ्याला गंडवायचा. तुम्ही म्हणाल हे अगदी पुरातन काळापासून चालत आलेली गोष्ट आहे, नवीन काय सांगताय. तर शुक 72 नावाचा एक ग्रंथ होता. ग्रंथ होता काय म्हणताय, तो तर 72 चावट कथांचा व्हॉट्सअप ग्रुपच. शुक म्हणजे पोपट, तो या ग्रुपचा ऍडमिन. खरं तर या सगळ्या कथा OTT वर यायला हव्यात, पण हे आमचं ओरिजिनल आहे. यामध्ये कुठेही मादर भ्या भई भ असं काहीही नाही. या कथा चावट आहेत, शृंगारिक आहेत, तुमच्या भाषेमध्ये फ्लर्ट आहेत. तर आमच्या आजच्या कथेमध्ये जो उद्योजक आहे किंवा व्यापारी आहे तो दूरदेशी जातो आणि त्याची कामविव्हल पत्नी आपल्या प्रियकराकडे किंवा जाराकडे जायला निघते. वाटेत तिला एक पोपट भेटतो आणि एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट ऐकून ती जाणं कॅन्सल करते. अशा या 72 कथा. त्यांचा ग्रंथ म्हणजे शुक 72. आमच्या या कथेमध्ये सुद्धा तो इंडस्ट्रियलिस्ट आहे बरं का. आता मी कशाला तुम्हाला हे सगळं सांगतोय, आमचा स्टोरी टेलर कंटिन्यू करेलच की. ऐका. एक उद्योगपती असतो. अहो काही काय असे ना, अर्थात कुठल्याही उद्योगपतीचं नाव असं काही जोशी अभ्यंकर असं काही पाहिलंय तुम्ही. हे अशी ते ओबेराय अशीच असणार ना. ओबेराय, राठी, मुंदडा, सक्सेना असा कुठेतरी उद्योगपती असतो. तर याच ठिकाणी कारखाने सिंगापूरपासून शिंगणापूरपर्यंत आणि लोणंदपासून लंडनपर्यंत त्याच्या व्यवसायाचा व्याप हा वाढलेला होता. त्यामुळे व्हायचं काय की हा कायम दौऱ्यावर. एकदा काय होतं, याची फ्लाईट कॅन्सल होते. फ्लाईट कॅन्सल झाल्यानंतर काय होतं की आता ऑफिसला तर काही जाण्याचा अर्थ नाही, कारण साहेब नाही आहेत अख्ख्या दुनियाला माहिती आहे, कारण तिथं काही काम नाही. मग त्यांच्या लक्षात येतं, अरे च्या आपल्याला एक घर आहे. अशी होते बरं का आठवण कधी कधी माणसाला. म्हणजे जे असे उद्योगप्रिय माणसं असतात ना, त्यांना आपल्याला घर आहे ते अधूनमधून आठवण होते. त्यामुळे तो म्हणतो आता आपण घरीच जाऊ. घरी येतो, घराला कुलूप. आता बायको काय कुठेतरी बाहेर जाणार ना. आता हा विमानात बसून जाणार म्हणजे ती काय तिचं असणारच की पत्त्याचे क्लब बीम आणखीन काय असेल पार्ट्या बिरट्या जाणारच ती. आता काय करायचं, बायको पण नाही, मग वेळ कसा घालवायचा. एवढा आय शुड स्पेंड सम टाइम. या लोकांना असं मोकळं बसवत नाही, त्यांना काहीतरी उद्योग लागतो. म्हणतो असं करूया, गार्डनला आपण पाणी बिणी घालू, गवत बिवत काढू. म्हणून तो गार्डनमध्ये येतो तर बायकोनं सगळं आधीच उपटलेली असते. बागेतली हिरवळ आणि गवत उपटलेलं असतं, बाकी काही अर्थ नाही त्याचा. सगळ्या झाडांना नावं बिवं दिलेली, गुलाब अमुक तमुक. त्याच्यानंतर सगळं व्यवस्थित कटिंग बिटिंग सगळं केलेलं. कोण काय बायको आहे. ओ आय एम प्राऊड ऑफ यू. हो पण आता वेळ घालवायचा कसा. नाही म्हणलं आपण व्हॅक्युम क्लिनर घेऊ आणि सगळं घर साफ करू. आतमध्ये मग काही नाही, सगळं घर झाडून पुसून सगळं लख्ख असतं, काहीच नाही. हो काय बायको, आय एम प्राऊड ऑफ यू. चला आता आपण आपली संपत्ती मोजूया. नाही म्हणजे इडी बिडीची दाढ पडली तर काय वाचवायचं काय दाखवायचं कळेल ना. तिजोरीत जातो, तिजोरी उघडतो तर आतमध्ये सगळ्या नोटा
100च्या लावलेल्या, 500च्या लावलेल्या, 2000च्या लावलेल्या, त्या किती आहे ते लिहिलेलं डिनॉमिनेशन, सगळी सर्टिफिकेट्स लावलेली, त्याच्या डेट्सवरती लिहिलेल्या, एक्सपायरी डेट, अमुक तमुक, त्याच्यावरचं व्याज. अरे काय बायको आहे का अकाउंट्स ऑफिसर आहे? हो, आय एम प्राऊड ऑफ यू. त्या तिजोरीला आतमध्ये एक कप्पा असतो. कप्पा असा उघडतो, आतमध्ये हात घालतो. हात घालून 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 काहीतरी लागतं हाताला, बाहेर काढतो. बाहेर काढ 80 रुपये आणि 2 शेंगदाणे असतात. म्हणलं ही काय वानगड आहे? एवढा पैसा तिजोरीत इकडं ठेवला आणि त्या आतल्या आतल्या कप्प्यामध्ये हे 2 शेंगदाणे काय आणि 80 रुपये काय? विचारलंच पाहिजे म्हणतं बायकोला. तर बायको येते. बायको आल्यानंतर तो म्हणतो काय ते इतकं सुंदर, आय एम प्राऊड ऑफ यू, तितकं सुंदर वगैरे सगळं कौतुक होतं. आणि म्हणतो पण ते काय आहे, ते 2 शेंगदाणे आणि 80 रुपये इतके आतमध्ये का ठेवलं काही कळलं नाही मला. बायको अशी गंभीर चेहरा करते. ते तुम्ही मला विचारू नये आणि मी तुम्हाला सांगू नये. आपला संसार उद्ध्वस्त होईल. म्हणलं नाही नाही, असं 10-12 वर्ष झाली, संसार उद्ध्वस्त कसा होईल? आहे जे का असेल ते सांग ना, मी तयार आहे, ऐकायला तयार आहे. बायको म्हणते कसं आहे, आता तुम्ही सारखे दौऱ्यावर जाता. हो, अहो मी माणूसच आहे, मला सुद्धा काहीतरी इच्छा होत असेल ना एखाद वेळा. हां म्हणलं ओके ओके, नॅचरल आहे. हो म्हणजे अशी एखादी गरज निर्माण होणं नॅचरल आहे. आता मी बँकॉकला किंवा सिंगापूरला जेव्हा असतो त्यावेळेला मला इच्छा आल्या की मी सरळ फोन करतो आणि एखाद्या कॉलगरला बोलावून घेतो. म्हणजे मी पण तसंच करते. मला खूप तीव्र इच्छा झाली की मी काय करते, मी माझ्या एखाद्या मित्राला बोलवून घेते. मग नाही ते कसं असतं की आमचं एकदा झालं ना की मी 1 शेंगदाणा आठवण म्हणून ठेवते. उद्योगपती म्हणते ठीक आहे, येईन मीन शेंगदाणे फार फार तर 2 वेळेला झालं असेल. हा पण ते ठीक आहे म्हणलं. म्हणजे 80 रुपयाचं काय प्रकरण आहे? हा ते काय म्हणले, खूप साठले होते ना, 40 रुपये किलोनं विकले, त्याचे 80 रुपये आले. लावण्या झाडून फळका पाडून ओविते शिवी जोगते कवी लोनंदते लंडन नाही विषयाचे बंधन. दंडा असा की बघणार लैदा दिवाईन करून करून जाऊ द्या झाडून हाळका पाडून, जाऊ द्या झाडून हाळका पाडून, जाऊ द्या झाडून फळका पाडून.